हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बातचीत प्रणू चॅनलमध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। आज आपण आलेलो आहोत खराडीमध्ये पुलाच्या एक्झिबिशनला। इथे तुम्ही पाहू शकता पार्किंग स्पेस सुद्धा अगदी मोठा होता आणि एंट्रन्स सुद्धा अगदी छान असा बनवलाय त्यांनी। ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट आणि फोटो पॉइंट्स बनवलेले आहेत। इथे क्रिसमस रिलेटेड सुद्धा बरंच डेकोरेशन तुम्हाला इथे पाहायला भेटेल। एक्झिबिशन 2 दिवस होतं, 23 आणि 24 तारखेला। अगदी फिनिक्स स्कूलच्या अपोजिटच हे पुलाचं एक्झिबिशन होतं। एक्झिबिशनमध्ये 100 पेक्षा जास्त स्टॉल्स होते। अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे वन पीस, टॉप्स वगैरे सगळं इझिली मिळून जाईल। दरवर्षी हे एक्झिबिशन असतं आणि यंदाचा यांचा हा 24th सीझन होता। इथे बरंच काही असतं, जसे की तुम्ही फूड म्हणा, शॉपिंगच्या वस्तू म्हणा, अगदी मुलांना प्लेग्राऊंड पासून सगळं इथे असतं। वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती खाद्यपदार्थ तुम्हाला इथे मिळून जातील। अगदी छोटी मोठी मुलांची शॉपिंग करायची असेल, ज्वेलरीचे तर इथे तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळून जातील। जसं की हे एक स्टॉल होतं, ह्या स्टॉलमध्ये अगदी युनिक अशी ज्वेलरी होती। इयरिंग्स वगैरेचं कलेक्शन खूप छान होतं आणि सगळं रिजनेबल रेटमध्ये होतं। साधारणतः 100, 150, 200 रुपयापर्यंत अगदी इझिली सगळं मिळत होतं। अगदी 50 रुपयापासून झुमके वगैरे होते इथे। आणि इथे तुम्ही हा वाला एक पीस पाहू शकता, मला हा पीस खूप आवडला होता। अगदी युनिक व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे रिजनेबल रेटमध्ये ज्वेलरी मिळून जाईल। जसे की तुम्ही इथे हे नेक पीस पाहू शकता। सध्या असे नेक पीस एकदम ट्रेंडिंगमध्ये आहेत। हे नेक पीस साडीवर सुद्धा आणि ड्रेसवरती सुद्धा अगदी इझिली जातात। इथे तुम्हाला लहान मुलांच्या वस्तूंची सुद्धा बरीच व्हरायटी मिळून जाईल। जसं की हे युनिकॉर्नच्या लीड पेन्सिल्स वगैरे अगदी छान वाटतात बघायला। छोट्या मुलींच्या पर्सेस वगैरे, मुलांचे वॉच, अगदी छान असं कलेक्शन होतं। तुम्ही तुमच्या लहान मुलांना इथे घेऊन आला तरी मुलं अजिबात डिसअपॉइंट होणार नाहीत, कारण लहान मुलांच्या शॉपिंगसाठी सुद्धा इथे बरंच काय आहे। जसं की हा आलिया पॅटर्न मध्ये ड्रेस तुम्ही पाहू शकता, 3 पीस मध्ये आहे। मस्त वाटतात असे ड्रेस सुद्धा। इथे तुम्हाला स्किन केअर सुद्धा पाहायला भेटेल, स्किन केअरचे सुद्धा स्टॉल्स आहेत। ज्वेलरी तर काही विचारूच नका, ज्वेलरीचे बरेचसे स्टॉल्स होते इथे आणि अगदी युनिक असे पीस होते प्रत्येक स्टॉलवरती। मुलांसाठी शर्ट्स, टी शर्टचे सुद्धा ऑप्शन्स होते। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हा वाला स्टॉल पण एकदम छान होता। 3 पीसेस रेडीमेड ड्रेस होते इथे। 1500 पासून अगदी 2-2.5 हजारापर्यंत अगदी फुल स्टिच पीसेस आहेत। हे गरारा पॅटर्न मध्ये आहेत। खूप छान वाटतात हे असे ड्रेस सुद्धा फंक्शनला घालायला आणि अगदी छान रेट मध्ये होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये ना असे बरेचसे एक्झिबिशन्स वरच्यावर होत राहतात। तुम्हाला असे एक्झिबिशन्स बघायला आवडतात का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपण जेवढे पुण्यामध्ये एक्झिबिशन्स होत असतील तेवढे नक्कीच कव्हर करत जाऊ। आणि तुम्ही पुलाला गेला होतात का, किंवा तुम्ही जर पुलाला गेला असाल तर तिथे काय शॉपिंग केली हे सुद्धा मला नक्की सांगा। ते अगदी छान असे मिरर सुद्धा लावलेले। मी थोडीशी शॉपिंग केली होती त्याच्यामुळे तुम्हाला बॅग हातात दिसेल। इथे हा वाला एक स्टॉल होता। इथे नेकपीसचं कलेक्शन अगदी छान होतं। म्हणजे तुम्हाला वेस्टर्न ड्रेसेस असतील तर वेस्टर्न ड्रेसवरती काही नेकपीस घालायचे असतील ना तर अगदी मस्त असं कलेक्शन होतं तिथे। इथे कपड्यांचे आणि ज्वेलरीचे तर बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला भेटतील। त्यानंतर स्नॅक्स वगैरे किंवा घरगुती जे पदार्थ बनवलेले असतात त्याचे सुद्धा तुम्हाला स्टॉल्स पाहायला मिळतील। स्किन केअरचे स्टॉल्स इथे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होम डेकोरचे स्टॉल्स सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटतील। जसं की इथे तुम्ही पाहू शकता, इथे होम डेकोरच्या अगदी छान वस्तू होत्या। हे सगळे पॉट वगैरे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही टी लाईट्स, कॅन्डल किंवा दिवे वगैरे लावू शकता।
त्यानंतर इथे ही क्यूटशी बास्केट तुम्ही बघत असाल, किती गोड वाटते, ती मला खूप आवडली होती. त्यानंतर इथे ड्रीम कॅचर्स वगैरे सुद्धा होते. बरंचसं घराच्या सजावटीचं सामान सुद्धा तुम्हाला इथे खूप छान छान आणि थोडंसं युनिक असं भेटून जाईल. जनरली थोड्या काही युनिक वस्तू घ्यायच्या असतील ना तर त्या एक्झिबिशनमध्येच भेटतात, ही पण खरी गोष्ट आहे. सगळीकडून हे स्टॉल आलेले असतात, वेगवेगळ्या भागांमधून प्रदेशांमधून हे स्टॉल लावतात लोक, त्याच्यामुळे व्हरायटी पाहायला भेटते आणि थोड्या युनिक गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी मिळून जातात. फुटवेअरचे सुद्धा अगदी छान ऑप्शन्स होते इथे. फुटवेअर थोड्याशा महाग होत्या, जसं की 600 पासून पुढे, पण कम्फर्टेबल सुद्धा तितक्याच होत्या. ही फुटवेअर तुम्ही पाहू शकता, 600 रुपयाला एक चप्पल होती ही, पण अगदी कम्फर्टेबल होती. वॉशरूमची वगैरे सुद्धा अगदी छान अशी सोय होती, अगदी व्यवस्थित वॉशरूम त्यांनी बनवले होते. इथे शॉपिंग बरोबरच फूडचे सुद्धा बरेच ऑप्शन्स होते. इथे तुम्ही पाहू शकता बरेचसे स्टॉल्स आहेत. इथे तुम्हाला जे शॉपिंग करायचे ते तुम्ही इथे करू शकता. थोडंसं पुढे आल्यावरती इथे चिल्ड्रन प्ले एरिया सुद्धा आहे. मुलांच्या एंटरटेनमेंटची सुद्धा पूर्ण सोय इथं केली गेलेली आहे. त्यानंतर अजून पुढे आल्यावरती सगळ्यात फेवरेट एरिया सुरू होतं माझा, तो म्हणजे फूड कोर्ट किंवा फूड एरिया तुम्ही म्हणू शकता. इथे लाईनीने त्याच्यानंतर पुढे सगळे फूड स्टॉल्स आहेत. अगदी व्हेजपासून नॉनव्हेजपर्यंत सगळे ऑप्शन्स इथे होते. सगळ्या मुलींचं फेवरेट म्हणजे पाणीपुरी आणि चाटचं स्टॉल सुद्धा इथे होतं. रेट अगदी रिझनेबल होते, खूप आवाजावे असे रेट नव्हते, ओके होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फूड क्वालिटी एकदम छान होती. पूर्ण प्रॉपर हायजीन मेंटेन करून त्यांनी इथे सगळे स्टॉल्स लावले होते. इथे तुम्हाला मोमोजपासून चायनीजपासून ते अगदी भेळपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस सगळं मिळून जाईल. संध्याकाळच्या वेळी इथे लाईव्ह म्युझिकसुद्धा होतं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. तुम्ही पुलाला गेला होतात का मला कमेंट करून नक्की सांगा, आणि नसेल गेलात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.